आता वेळ होते तर आपण सादर घेऊ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवनमुक्त जागृत आहे. द्वितीयंपी आणि तृतीयंपी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे. महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्धाचा सुवाख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण या परम सुखाकडे घेऊन जाणारा तथागतांचा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार व प्रसार करणारा, अथकपणे अविरतपणे न थकता असा सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय पुण्याची खेती करणारा असा पुण्यक्षेत्र तथागतांचा आर्य भिक्खू संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या त्रिरत्नांच्या या 24ही गुणांचं स्मरण करून देवानां पियदसी धम्मनायक सम्राट अशोक, ज्या महान सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंधांचा आधार घेऊन 84,000 महास्तूप, 84,000 महाविहारे, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्मशिलालेख, 84,000 धम्मचक्र आणि 84,000 बोधिवृक्षाची लागवड करणारे, जिथे जिथे तथागत बुद्धांचे महास्तूप त्या 84,000 स्तूपास जवळच महान सम्राट अशोकांनी बोधिवृक्षाची लागवड केली. इथपर्यंतच हा महान सम्राट अशोक राजा थांबला नाही, तर आपल्या रक्ताचा गोळा महामहेंद्र, ज्या महामहेंद्राला जम्बूद्वीपाचा राजा बनवता आलं असतं, तर अशा महामहेंद्राला धम्म प्रचारासाठी आणि केवळ मुलगाच नाही तर मुलीला सुद्धा राजकुमारी बनवता आलं असतं जम्बूद्वीपाची. परंतु मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव न करता आपला महामहेंद्र हा एकुलता एक मुलगा आणि संघमित्रा यांना आणि अनेक अरहंत महास्तवीर भिक्खूंना देश विदेशामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारार्थ पाठवून जगभर बुद्धाचा धम्म नेऊन पोहोचवला असा महान राजा, महान सम्राट अशोक मौर्य. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म या भारतामध्ये पुनर्जीवित झाला आणि बौद्ध धम्माचे वारे या भारतामध्ये पुनश्च वाहू लागले, अशा बोधिसत्व बाबासाहेबांना सुद्धा त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन. आज या ठिकाणी सालबर्डी या विश्वशांती बुद्ध विहारामध्ये आदरणीय पूजनीय भदंत रठ्ठपालजी यांच्या त्याग आणि गुणांना वंदन. आज सालबर्डीचा हा इतिहास म्हणून त्याचं अधोरेखित या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सालबर्डीचा भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक इतिहास या ठिकाणी मी कथन करण्याचा हा प्रयत्न करत आहोत. सालबर्डी हे जे ठिकाण आहे, अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्हा, वर्धा, अमरावती आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर मोर्शी तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं सालबर्डी हे प्राचीन बौद्ध स्थळ. सालबर्डी हे प्राचीन बौद्ध स्थळ बैतूल, जो बैतूल जिल्हा मध्य प्रदेशामध्ये येतो आणि हा बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई तालुक्यामध्ये, हा मुलताई तालुका आणि संपूर्ण बैतूल जिल्हा सातपुडा पर्वतरांगाच्या या पर्वतरांगांच्या शैलीमध्ये येतो.
या सातपुडा पर्वतरांगाच्या या पर्वतामध्ये सालबर्डी नावाच्या बौद्ध गुफा, गंगा नदी किंवा तिला गडगा नदी किंवा माडू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ह्या सालबर्डी बुद्ध लेण्या, या सालबर्डी बुद्ध लेण्यांचं जे खोदकाम आहे ते सातवाहन काळातील आणि वाकाटक काळातील ह्या बुद्ध लेण्या आहे। सातवाहन आणि वाकाटक काळातील ह्या बौद्ध लेण्या सालबर्डीच्या जरी असल्या तरी, सातवाहन आणि वाकाटक बौद्ध लेण्या जरी असल्या तरी पण या सालबर्डीच्या बुद्ध लेण्यांवर गुप्त शिल्पकलेचं छाप त्यावर आपल्याला आढळून दिसते। तर अशा ह्या सालबर्डीच्या बौद्ध लेण्या, याला सालबर्डी हे जे ठिकाण आहे, या सालबर्डी शब्दामध्येच साल हा शब्द आपल्याला दिसतो। संस्कारी शब्द शाल आहे। ज्यांना पाली आणि प्राकृतचं संदर्भात माहिती असेल, शहामृक्ष, षटकोण शह, क्षत्रिय श किंवा श्र हा शब्द पाली प्राकृतमध्ये येत नाही आणि म्हणून ते श हा पालीमध्ये येत नाही, म्हणून त्याला श च्या ठिकाणी स वापरला जातो। आपण संस्कारित भाषेमध्ये शाल वृक्ष म्हणतो, परंतु पाली भाषेमध्ये याला साल वृक्ष म्हणतात आणि म्हणून साल हा शब्द पाली आहे। आपणा सर्वांना माहित आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये आपण वाचन करतो की 4 चतुर्दिक पालक जे महामायाचा पलंग तिच्या स्वप्नामध्ये ते घेऊन जातात, 4 चतुर्दिक पालक, आणि ते साल वृक्षाच्या झाडाखाली ठेवतात। या महामायेचा स्वप्नामध्ये साल वृक्षाचा उल्लेख आपल्याला दिसतो। दुसरी गोष्ट, साल वृक्षाखालीच सिद्धार्थ गौतमाचा, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म, ज्याला लुंबिनी वन म्हणतात, परंतु त्या लुंबिनी वनामध्ये साल वृक्षाची अधिकाधिक झाडं होती, म्हणून त्याला सालवन सुद्धा असं म्हटलं जातं। म्हणून हे साल वृक्ष बुद्धाच्या जन्माशी ते निगडित असं वृक्ष आहे। बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म साल वृक्षाखालीच झाला आणि बुद्धाचं महापरिनिब्बाण, महाप्रयाण हे सुद्धा साल वृक्षाच्या दोन्ही मधोमध झालेलं आपल्याला दिसतं। म्हणून साल वृक्ष हे प्रामुख्यानं जे हिमालयाच्या पायथ्याशी, जे तराईचा प्रांत आपण म्हणतो नेपाळ, हिमालयाच्या पायथ्याशी, केवळ त्या नेपाळच्या तराई प्रांतामध्येच ही साल वृक्षाची झाडं आढळत नाही, तर संपूर्ण माळवा प्रदेश, ज्याला मध्य प्रदेश म्हणून ओळखला जातो, किंवा झारखंड असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा छत्तीसगड, जे बुद्धाच्या काळामध्ये प्राचीन दक्षिण कोशल होतं, या छत्तीसगड पर्यंत साल वृक्षाची झाडं आढळतात। मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ या प्रदेशामध्ये सुद्धा साल वृक्षाची झाडं आढळतात। आजही आदिवासी समुदाय बांधव सरणा धर्माला, आपल्या पारंपरिक धर्माला, सरणा धर्माला स्वीकारून आजही ते साल वृक्षाची पूजा करताना आपल्याला छत्तीसगड आणि खास करून मध्य प्रदेश येथील बांधव करताना दिसतात। म्हणून या साल वृक्षावरूनच या ठिकाणाचं नाव सालबर्डी पडलेलं आहे। साल वृक्षांची अनेक झाडं या सालबर्डी पर्वतावर होती। कालांतराने अनेक ज्या वनस्पती आहे, वृक्ष आहे, ते नाहीसे झालेले आहे, म्हणून हे सालबर्डी नाव साल वृक्षावरूनच पडलेलं आहे। साल वृक्षांनी वेढलेला बरड, म्हणजे ज्याला आपण पर्वत म्हणतो किंवा डोंगर म्हणतो, तर अशावरून हा सालबर्डीचा हा एक नावाचा भौगोलिक इतिहास आहे। तर या सालबर्डीच्या ज्या बुद्धिस्ट लेण्या आहे, या सालबर्डीच्या बुद्धिस्ट लेण्या तर ह्या खरपाच्या दगडातील आहे। या महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट दगडाच्या लेण्या आपण पाहिल्या असेल। आणि दुसरी गोष्ट, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेल्या लातूर जिल्ह्यातील खरोसा येथील बुद्ध लेण्या आपण पाहिल्या असेल, परंतु एक विशिष्ट प्रकारच्या बुद्ध लेण्या आपल्याला फक्त सालबर्डीला दिसतात। साना दगड याला म्हणतात। साना दगड म्हणजेच ज्याच्यावर शस्त्रांना धार आणण्यासाठी आपल्या ग्रामीण भागामध्ये
खरपाचा दगड आपण म्हणतो, खरप दगड. ज्यावेळी आपण सगळे अवजार त्या खरपाच्या दगडावर घासत असतो त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये साना पत्थर किंवा खरपाचा दगड म्हणतो. आणि या खरपाच्या दगडामध्येच या लेण्या सालबर्डीच्या कोरलेल्या आहे. या खरपाच्या दगडाच्या लेण्या गुजरातमध्ये साणावाकियाच्या बुद्ध लेण्या, म्हणजे खरपाच्या दगडातील लेण्या फक्त गुजरातमध्ये साणावाकियाच्या बुद्ध लेण्या आणि दुसरा क्रमांक या सालबर्डीच्या बुद्ध लेण्यांच्या लागतो, ज्या एकमेव साना खरपाच्या दगडातील आहे. आणि या बुद्ध लेण्या एकदम नदीच्या काठावर आहे. सर्वाधिक आपण बुद्ध लेण्या जर बघितल्या तर सर्वाधिक अधिकापेक्षा कमी म्हणा किंवा त्यापेक्षा अधिक म्हणा, जास्तीत जास्त बुद्ध लेण्या ह्या नदीच्या तीरावरच आहे. आणि ह्याही लेण्या नदीच्या तीरावर आहे. या ठिकाणी एकूण 10 मानवनिर्मित म्हणजे बौद्ध भिक्षूंनी आणि बौद्ध राजांनी आणि बौद्ध उपासकांनी ह्या कोरलेल्या लेण्या आहे. आणि ह्या लेण्या सालबर्डी परिसरामध्ये एकूण 10 बुद्धिस्ट लेण्या आहे. 10 बुद्धिस्ट लेण्या आणि त्या ठिकाणी 5 अशा नैसर्गिक गुहा आहे, ज्या नैसर्गिक गुहा सुद्धा भिक्खू ध्यान धारणेसाठी आणि एकांतवासासाठी किंवा वर्षावासासाठी त्या लेण्यांचा उपयोग केला जात असे. त्या काळामध्ये पर्णकुटी किंवा झाडाखाली सुद्धा भिक्खू लोक वर्षावास करायचे. कालांतराने विहाराची परंपरा, शून्यागाराची परंपरा, संघाराम भिक्खू निवासाची परंपरा चालू झाली. आणि नंतरच्या काळामध्ये बुद्ध लेण्या म्हणजे जगातील पहिली बुद्ध लेणी बराबर बुद्ध लेणी, जी बिहारमध्ये सम्राट अशोकांनी कोरली. आणि बराबर बुद्ध लेणी पासूनच मग लेण्यांचा उगम झाला. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बुद्धांच्या लेण्या आहे. या लेण्या वर्षावासासाठी, भिक्खूंच्या एकांतवासासाठी, ध्यान धारणेसाठी, ध्यान साधनेसाठी आणि वर्षावासासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ह्या लेण्यांचा उपयोग केला जात होता. या लेण्यांना दरवाजे मुळीच नसतात. लेण्या एक प्रकारची बौद्ध विद्यापीठच आहे. आपण लेण्यांना केवळ लेण्या असं न म्हणता, ती वर्षावासाची ठिकाणं असं केवळ न म्हणता, लेण्या सुद्धा ह्या एक बौद्ध विद्यापीठाचं काम या बौद्ध लेण्यांनी केलेलं आहे. आणि सालबर्डी या ठिकाणी, सालबर्डी ही एक प्राचीन काळातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं एक बौद्ध भिक्षूंच्या धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचा मोठा गड होता. मोठा भिक्खू संघ, अरहंत भिक्खू संघ या सालबर्डीच्या परिसरात आणि या सालबर्डीच्या बौद्ध गुफेमध्ये वर्षावास करायचा, या ठिकाणी राहायचा. या सालबर्डीचं एक वैभव म्हणजे सातपुडा पर्वत रांगेच्या ठिकाणी तिला एक पांडव कचेरी म्हणून ओळखल्या जाणारा एक जीर्ण शीर्ण आपल्याला एक मंदिर म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा काही लोक त्याला पांडव कचेरी म्हणतात. परंतु ते वास्तविक पाहता पांडव कचेरी नसून ते एक महाविहार आहे, गुप्तकालीन महाविहार आहे. आपण मध्य प्रदेशामध्ये जे जबलपूर पाशी तिगवा एक महाविहार आहे किंवा एक भुमरा असं एक महाविहार आहे गुप्त काळातील. तर आपण तिगवा महाविहार किंवा भुमरा महाविहार हे मध्य प्रदेशमध्येच आहे. तर त्या विहाराची शिल्पकला आणि या महाविहार सालबर्डीची शिल्पकला आपल्याला सारखीच दिसते. आणि म्हणून वज्रयानी ट्रेडिशनल, जी वज्रयानी शाखा आहे, बुद्धिस्ट शाखा जी महायाना ट्रेडिशनल मधून विकसित झालेली, तर या वज्रयानी शाखेचं हे गुप्त काळातील एक महाविहार म्हणजे या सालबर्डीला बुद्ध लेण्यांसोबतच या ठिकाणी महाविहार आहे. या महाविहारामध्ये बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व वज्रपाणी, बोधिसत्व अक्षोभ, बोधिसत्व तारादेवी यांच्या महायानी वज्रयानाच्या ज्या बोधिसत्वाच्या संकल्पना आहे त्याचे शिल्पांकन आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्या महाविहारामध्ये नाग शिल्प सुद्धा देतं, जे नागवंशी लोकांच्या याचं प्रतिनिधित्व करतं. आणि कीर्तिमुख आणि चैत्य गवाक्ष सुद्धा त्या ठिकाणी दिसतात, अष्टकोणीय पिल्लर. आणि महाबोधी महावीराच्या वरच्या भागाला जे कमळाच्या लोटस सारखं असतं त्याला आमलकाचं शिल्पांकन सुद्धा या महाविहारामध्ये दिसतं. या ठिकाणी एकूण 10 लेण्या आहेत. त्या 10 लेण्यांपैकी काही नैसर्गिक लेण्या 5 आहे. अशा छोट्या मोठ्या नैसर्गिक गुफा आणि अनेक शिल्पकला आणि शिल्पकलेचे आणि महाविहाराचे दगड या संपूर्ण सालबर्डीच्या सातपुडा पर्वतरांगेच्या या परिसरामध्ये आपल्याला आढळून येईल. या ठिकाणी
जे मुक्ताई म्हणून लेणी ओळखल्या जाते, तर मुक्ताईचा इतिहास हा पारंपरिक नाही, पौराणिक नाही किंवा दंतकथा नाही. तर ही मुक्ताई कोण? आपण ज्यांनी बौद्ध साहित्याचं वाचन केलं असेल, त्रिपिटकाचा एक भाग आहे थेरी गाथा. त्रिपिटकाचा एक भाग थेरी गाथामध्ये बुद्धाच्या काळामध्ये मुक्ता नावाची एक थेरी भिक्षुणी होती. बुद्धाच्या काळामध्येच त्रिपिटकाच्या थेरी गाथा या ग्रंथामध्ये मुक्ता नावाची एक अग्र भिक्षुणी होती बुद्धाच्या काळामध्ये, तिचा उल्लेख आहे. आणि ही मुक्ता नावाची भिक्खुणी आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर मुक्ता ही एक जो उज्जैनचा राजा, जी बुद्धाच्या काळामध्ये अवंती जनपद ओळखलं जातं, जे क्षिप्रा नदीच्या काठावर जो महान सम्राट विक्रमादित्य राजा याची जी पत्नी आहे, सम्राट विक्रमादित्य राजा जो उज्जैनचा राजा आहे, तर या विक्रमादित्य राजाच्या अनेक राण्या होत्या, पटराण्या होत्या, अनेक पत्न्या होत्या. त्यापैकी मुक्ता सुद्धा ही सम्राट विक्रमादित्य राजाच्या अनेक पत्न्यांपैकी, अनेक राण्यांपैकी मुक्ता ही राणी होती. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की विक्रमादित्य राजा हा जो उज्जैनचा राजा आहे, त्याच्या दरबारामध्ये एक ज्यांनी अमरकोश नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, अमरसिंह आणि क्षपणक नावाचा एक भिक्खू विक्रमादित्य राजाच्या दरबारामध्ये राहत होता. क्षपणक नावाचा भिक्खू आणि अमरसिंह नावाचा जो भिक्खू महापंडित त्या ठिकाणी राहत होता. तर विक्रमादित्य राजाचा जो भाऊ आहे भृतुहरी, आजही आपण उज्जैनला गेलं तर उज्जैनच्या काही अंतरावर पर्वतावर आपल्याला भृतुहरी बौद्ध लेण्या दिसतात. तर सम्राट जो विक्रमादित्य राजा आहे यांचा जो लहान बंधू आहे भृतुहरी, हा भृतुहरी बौद्ध भिक्षू होता. विक्रमादित्य राजाचा जो लहान भाऊ आहे भृतुहरी, त्याचं नाव, हा भृतुहरी आचार्य बौद्ध भिक्खू होता. असं जो 8व्या शताब्दीच्या उत्तरार्धामध्ये जे भारतामध्ये 3 चीनी प्रवासी होऊन गेले. 5व्या शताब्दीमध्ये थाय्यान आला, 7व्या शताब्दीमध्ये युआन श्वांग आले आणि 8व्या शताब्दीच्या उत्तरार्धामध्ये चीनी प्रवासी इत्सिंग आला. या इत्सिंगने त्याच्या भारत यात्रा या डायरीमध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी मी उज्जैनला भेट दिली त्यावेळी विक्रमादित्यच्या दरबारामध्ये भृतुहरी नावाचा भिक्खू मी बघितलेला आहे. तर इत्सिंगचा उल्लेख आहे, इतिहासाचा एक उल्लेख आहे. इत्सिंग असा म्हणतो की विक्रमादित्य राजाचा लहान भाऊ हा भृतुहरी, त्याचं नाव, हा भृतुहरी विद्वान भिक्खू होता. आणि विक्रमादित्य राजाची जी पत्नी आहे अनेक पत्नीपैकी, तिचं नाव मुक्ता होतं. आणि ही मुक्ता तिच्या दीराकडून तिला बुद्ध धम्माची दीक्षा मिळाली. म्हणजे विक्रमादित्याच्या अनेक राण्यांपैकी राणीची, त्या एका राणीचं नाव मुक्ता होतं. आणि त्या मुक्तानं आपल्या दीराकडून म्हणजे भृतुहरी नावाच्या भिक्खूंकडून तिने बौद्ध धम्म अंगीकारला होता, ती भिक्खुणी झाली होती. अशी ती मुक्ता नावाची भिक्खुणी. म्हणून तुम्हाला जी बुद्धाच्या काळामधील जे थेरी गाथामध्ये असलेली बुद्धकालीन मुक्ता भिक्षुणी वेगळी आणि नंतरच्या 8व्या शताब्दीच्या उत्तरार्धामध्ये जी भृतुहरीच्या काळामध्ये झालेली मुक्ता नावाची भिक्षुणी वेगळी. आणि एक तिसरी भिक्खुणी आपल्याला जाणवते, ती जे नवनाथ पंथ, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की या भारतातील सिद्धनाथ पंथ किंवा नवनाथ पंथ किंवा महानुभाव पंथ किंवा बसव अण्णा पंथ हे बुद्धिझमच्या एक उत्तरवर्ती शाखा आहे. आणि या उत्तरवर्ती शाखामध्ये जे नवनाथ सिद्ध म्हणतात, नाथ परंपरा, नाथ हा शब्द पाली आहे, जसं आपण सारनाथ म्हणतो किंवा बुद्धाला लोक नाथेन पूजिता म्हणतो, विश्वनाथ, जगन्नाथ, सौम्यनाथ, ही सगळी बुद्धाची एक विशेषणं आहे. म्हणून नाथ पंथ हा एक बुद्धिझमची एक उत्तरवर्ती शाखा आहे. या नवनाथ हे सुद्धा प्राचीन भिक्खूच होते. आणि म्हणून या नवनाथाच्या पैकी गोरखनाथाची एक शिष्या म्हणजेच मुक्ता नावाची एक महाराष्ट्रातील एक भिक्खुणी होऊन गेली. तिचं जन्मस्थान अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आहे. अचलपूर हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. या अचलपूरची एक कन्या म्हणजेच गोरखनाथाची शिष्या म्हणजे सिद्धनाथ पंथाची मुक्ता ही वज्रयानी वज्रयोगिनी भिक्खुणी होती.
म्हणून तिसरी जी मुक्ता आहे गोरखनाथाची जी सिद्धनाथ पंथ असलेली वज्रयान ट्रेडिशनल शाखाची उत्तरवर्ती नाथपंथी वज्रयोगिनी भिक्खुनी म्हणजेच मुक्ता नावाची भिक्खुनी। आणि म्हणून अमरावतीच्या ठिकाणी आपण परतवाड्याच्या परिसरामध्ये गेलं तर मुक्तागिरी नावाचा आपल्याला पर्वत दिसतो आणि त्या मुक्तागिरी पर्वत हा मुक्तागिरी परिसर अमरावती जिल्ह्यातील हा सुद्धा मुक्ता नावाच्या भिक्खुनीवरूनच ती नाथपंथी वज्रयोगिनी भिक्खुनी तिच्यावरूनच मुक्तागिरी हे नाव पडलेलं आहे। चंद्रपूरच्या परिसराकडे गेलो तर आपल्याला मुक्ताई डोंगर दिसते आणि ही मुक्ता म्हणजे वज्रयोगिनी नाथपंथाची ही भिक्खुनी होती आणि सालबर्डीला तिचं समाधी स्थळ आहे। सालबर्डीच्या ठिकाणी जिला मुक्ताई गुफा म्हटल्या जाते ती मुक्ताई ऐतिहासिक मुक्ताई आहे आणि ही वज्रयोगिनी भिक्खुनी आहे, गोरखनाथाची शिष्य आहे आणि तिचं समाधी स्थळ म्हणजेच या सालबर्डीला आहे। सालबर्डीला जे देवानाम पियदस्सी सम्राट अशोक यांनी जी तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्र पटना अशोकाराम महाविहारामध्ये भरवलेली होती त्या ठिकाणाहून देवानाम पियदस्सी सम्राट अशोक यांनी अरहंत महादेव महास्तवीरांना मैसूर माळवा प्रांतामध्ये धम्म प्रचार प्रसारासाठी पाठवण्यात आलं होतं आणि म्हणून हा धम्म प्रचार प्रसाराची एक भूमी म्हणून अरहंत महादेव महास्तवीरांची भूमी म्हणजे सालबर्डीची हा परिसर आहे। या सालबर्डी परिसरामध्ये जे आपल्याला सर्वांना माहित आहे की सम्राट अशोकाचे जे सुपुत्र आहे राजकुमार यांचे जे प्रवज्जा गुरु आहे ते महादेव अरहंत महादेव नावाच्या भिक्खुनीच महामहेंद्राला चिवर परिधान करून दिलेलं होतं। मोगलीपुत्र तिस्त जरी उपाध्याय असेल तरी अरहंत महादेव महास्तवीर हे महामहेंद्राचे धम्मदीक्षा गुरु आहे एक प्रकारे। आणि आपल्याला संघमित्रा तर माहीतच आहे, संघमित्राच्या ज्या गुरु आहेत त्या म्हणजे आयुपाला आणि धम्मपाला नावाच्या दोन अग्रभिक्षुनी। तर देवानाम पियदस्सी सम्राट अशोक यांनी ज्या तिसऱ्या धम्म संगीतीमधून ज्या अरहंत महादेव महास्तवीरांना धम्म प्रचारासाठी पाठवलं होतं त्या धम्म प्रचारासाठी म्हणून अरहंत महादेव महास्तवीर नावाचे भिक्खू हे सालबर्डीच्या या गुफेमध्ये या सालबर्डीच्या परिसरामध्ये त्यांनी वर्षावास केला। म्हणून अरहंत महादेव महास्तवीर या भिक्खूंची ही वर्षावास भूमी सीमाभूमी प्रवारणा भूमी म्हणून सुद्धा प्राचीन ही सालबर्डी बौद्ध स्थळ आहे। आणि म्हणून महादेव भिक्खू तर या ठिकाणचं आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी बांधव आहे जे मूलतः गोंड आदिवासी बांधव हे नागवंशी बुद्धिस्टच आहे एक प्रकारे, तर आदिवासी बांधव या महादेवाला खूप मानतात आणि खास करून विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या महादेव जे महाशिवरात्रीला जी भल्ली मोठी यात्रा भरते तर लहान महादेव आणि मोठा महादेव म्हणून ज्याचं प्रचलन आहे। तर मोठा महादेव कशाला म्हणतात, जे मध्य प्रदेश मध्येच आहे नागद्वार पचमडी, त्या नागद्वार पचमडी नाग लोकांचं नागद्वार ज्यावेळी प्राचीन लोकांचं नाग शासन होतं, नाग शासन म्हणजेच बुद्ध शासन होतं, त्यावेळी प्रत्येक नागवंशी नाग लोकांच्या घरांना नागद्वार म्हणून ओळखल्या जात होतं। म्हणून नागद्वार जिल्हा पचमडी मध्ये सुद्धा म्हणतात। तर ज्याला मोठा महादेव म्हणतात मोठा महादेव म्हणजे नागद्वार पचमडी, तर हे नागद्वार पचमडी सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे। नागद्वार पचमडीला सुद्धा 5 बुद्धांच्या लेण्या आहे आणि सम्राट अशोकांच्या 84,000 स्तूपांपैकीच्या एका स्तूपांचे अवशेष सुद्धा अलीकडेच नागद्वार पचमडीला लागलेले आहे। म्हणून नागद्वार पचमडीचा मोठा महादेव आणि सालबर्डीचा लहान महादेव असं म्हटलं जातं। तर तो लहानही महादेव नाही आणि मोठाही महादेव नाही, तो एकच महादेव आहे आणि तो म्हणजे अशोकाच्या काळातला अरहंत महादेव महास्तवीर। नागद्वार पचमडी आणि सालबर्डी या ठिकाणी या अरहंत महादेव महास्तवीरांनी वर्षावास केलेले आहे। म्हणून लोक आजही आदिवासी बांधव तिवार नमन करा भन्ते अरहंत महादेव, तिवार नमन करा भन्ते अरहंत महादेव असं विसरून गेले आणि हर हर महादेव या ठिकाणी प्रचलन झालेला आहे। म्हणून महादेव हा शब्द पाली शब्द आहे। देव देवी, सम्राट अशोकाच्या पत्नीचं नाव देवी आहे, सम्राट अशोकाचं विशेषण देवानाम आहे। भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिका यांना देव आणि देवी
विशेषण लागतं. महाविशेषण सुद्धा महामाया, महाप्रजापती किंवा महानाम किंवा महामोगलायन. तर महादेव म्हणजे जे महादेव जे भिक्खू आहे हे एका भिक्खूचं नाव आहे. ते कुठल्या शंकराचं, काल्पनिक पौराणिक शंकराचं किंवा त्या काल्पनिक महादेवाचं नाव नसून ते ऐतिहासिक सम्राट अशोकाच्या काळातील महादेव भिक्षूंचं हे स्थळ म्हणजे सालबर्डी बुद्ध लेणी आहे. आज या ठिकाणी जी गोरखनाथ पंथाची जी शिष्या म्हणून जी भिक्खुणी आहे वज्रे आणि शाखाची, ती भिक्खुणी म्हणजे मुक्ताईची समाधी स्थळ आज एका बुद्ध लेणीच्या ठिकाणी मुक्ताईचं समाधी स्थळ आहे. आणि त्या मुक्ताई लेणीच्या म्हणजे गुफेच्या वरती सम्राट अशोकाच्या काळातील जे सम्राट अशोकाने भगवंताच्या 84,000 ज्या रॅलेक्सवर अस्थींवर 84,000 स्तूप बांधली होती. या 84,000 महास्तूपांपैकीचा एक चैत्यस्तूप सम्राट अशोक, देवानांपिय सम्राट अशोक यांनी सालबर्डीला उभारलेला आहे. आजही तो महास्तूपांचे अवशेष आणि महास्तूपांचा वरचा भाग मुक्ताई गुफाच्या वरता आपल्याला दिसतं आणि त्या स्तूपांवर आजही बुद्धांच्या मूर्त्या आपल्याला पाहता येतील. तर 84,000 महास्तूपांपैकीचा एक महास्तूप सालबर्डीला सुद्धा आहे. आणि जी मुक्ताई, जे आपल्याला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये जे नाथपंथी आहे, संत ज्ञानेश्वरांचे जे भाऊ आहे, तर त्या संत ज्ञानेश्वरचे भाऊ हे नाथपंथी होते आणि ते सर्वात मोठे होते. ते सारनाथ, वाराणसीला राहिलेले आहे. हे त्यांचं नाव संत निवृत्तीनाथ महाराज. हे संत निवृत्तीनाथ महाराज ते सारनाथला, वाराणसीला किंवा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला सुद्धा राहिलेले आहे. हे निवृत्तीनाथ महाराज नागद्वार पचमढीला सुद्धा राहिलेले आहे. आणि हे निवृत्तीनाथ महाराज सालबर्डीला सुद्धा राहिलेले आहे. ते नाथपंथी असल्यामुळे, आणि नाथपंथ हा उत्तरवर्ती बुद्धिझमची शाखा आहे. आणि हे निवृत्तीनाथालाच संत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावालाच गुरु मानलेला आहे. म्हणजे सोपानदेव, मुक्ताबाई आणि जे संत ज्ञानेश्वर आहे हे ते आपल्या वडील बंधूंनाच म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनाच गुरु मानतात. आणि ते गुरु आजही खरीच ती गोष्ट आहे. म्हणून जे निवृत्तीनाथांनी जे मुक्ता नाव निवडलेलं आहे, तर ही मुक्ता म्हणजे निवृत्तीनाथ महाराज स्वतः सालबर्डीला राहिलेले आहे. आणि मुक्ता नावाची जी भिक्खुणी आहे वज्रे आणि शाखेची, या मुक्ता नावाच्या तीही नाथपंथी असल्यामुळे, आणि गोरखनाथाची शिष्या ही मुक्ता ही वज्रे आणि भिक्षुणी असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या बहिणीचं नाव मुक्ता सुद्धा ठेवलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वराची जी मुक्ता आपण बघतो, तर ही मुक्ता नावाची भिक्खुणी म्हणजे गोरखनाथाची शिष्य आहे. निवृत्तीनाथ हे नाथपंथी असल्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीसाठी मुक्ता हे नाव ठेवलेलं आहे, आपल्याला दिसतं. म्हणून बौद्ध साहित्य नाही तर या महाराष्ट्रातील इतिहासामध्ये बुद्ध काळातील मुक्ता किंवा विक्रमादित्य राजाची पत्नी उज्जैनची मुक्ता किंवा गोरखनाथाची वज्रयाना शाखाची भिक्खुणी म्हणजे मुक्ता, आणि नंतर हेच मुक्ता नाव संत निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या बहिणीसाठी वापरलेला आहे. आणि म्हणून हा सालबर्डीचा जो इतिहास आहे अत्यंत महत्वाचा इतिहास. सालबर्डी हे वर्षावासाचं ठिकाण, आणि ह्या सालबर्डीच्या हा महास्तूप 84,000 स्तूपांपैकी 84,000 या 10 लेण्या. इथूनच बाजूला धारूळच्या काही नैसर्गिक गुफा आहे, जसं आपण भीमबेटका किंवा आपण छत्तीसगडला जोगी महाराजचं जे शैल चित्रांकन आपल्याला दिसतं महापाषाण काळाचं, तर त्याप्रमाणे या ठिकाणी शैल गुफा धारूळला जवळच आहे. तर त्याही आपण बघू शकता. तर अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये सातपुडा पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकामध्ये ह्या सालबर्डी बुद्ध लेण्या आणि सालबर्डीचा महास्तूपांचे अवशेष आणि सालबर्डीच्या ह्या नैसर्गिक बुद्ध लेण्या, ही अरहंत महादेव महास्तवीरांची ही भूमी, ही मुक्ता नावाच्या नाथपंथी भिक्खुणीची ही. परंतु आज या ठिकाणी महानुभाव जो संप्रदाय आहे, चक्रधर स्वामी, जे महानुभाव पंथाचे जे चक्रधर स्वामी आहे अवैदिक परंपरेला मानणारे होते. आपल्याला सर्वांना माहित आहे की बुद्धाचं अवतारीकरण, ब्राह्मणीकरण केलं. बुद्धाला जसा विष्णूचा 9वा अवतार म्हणून त्याचा प्रचार केला, तसे जे चक्रधर स्वामी आहे यांचा सुद्धा
कृष्णाचा 5वा अवतार म्हणून त्यांचं ब्राह्मणीकरण दैवतीकरण करण्यात आलेलं आहे। चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे जे 12वी शताब्दीमध्ये आहे ते सुद्धा एक महानुभाव पंथ हा सुद्धा एक बौद्ध धम्माच्या एक उत्तरवर्ती शाखेचा त्यांच्यावर प्रभाव आहे आणि ती अवैदिक एक संप्रदाय म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचलन आहे। आजही त्यांच्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही। ही बुद्ध धम्माची एक शाखा आहे। तर अशा प्रकारे महानुभाव पंथ चक्रधर स्वामींनी या बुद्ध लेण्यांचा उपयोग ध्यान साधनेसाठी एकांतासाठी केलेला आहे। परंतु चक्रधर स्वामी असेल किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहे, तर त्यांनी या लेण्यांचं विकृतीकरण केलेलं नाही किंवा त्याला विद्रूप केलेलं नाही। पण नंतरच्या कालखंडामध्ये या महानुभाव पंथाचं ब्राह्मणीकरण झाल्याच्या नंतर या लेणींवर महानुभाव पंथ यांच्या संप्रदायातील लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, त्या लेण्यांचं विकृतीकरण केलेलं आहे, त्याचं रंगरंगोटीकरण केलेलं आहे आणि खरा इतिहास लपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। परंतु मात्र आज या ठिकाणी या सालबर्डीच्या बुद्ध लेण्या आणि सालबर्डीचा हा प्राचीन बौद्ध स्थळांचा वारसा याला उजागर करण्याचं काम आदरणीय भदंत रठ्ठपालजी यांच्या नेतृत्वात झालेलं आहे। त्यांच्या नेतृत्वात खूप मोठं हे सालबर्डी हे ठिकाण म्हणजे जगाच्या पाठीवर नव्हतं आणि एक त्याचं प्रचलन म्हणून रठ्ठपाल भंतेंचं खूप मोठं योगदान आहे। त्यांना खूप मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला। त्यांनी हस्तिनापूरच्या खास विशेष पत्थरातील बलुआ पत्थर मधल्या मूर्त्या म्हणजे त्या महाविहारामध्ये आणि बुद्ध लेणीमध्ये त्यांनी बसवण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्यामुळेच हा सालबर्डीचा हा परिसर लोकांमध्ये त्याची लोकजागृती झालेली आहे, धम्मजागृती झालेली आहे आणि हे सालबर्डी ठिकाण नव्या अर्थानं आज लोकांना माहीत झालेलं आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विहार असेल, या विहाराचा परिसर असेल आणि एक विश्वशांती बुद्ध विहार असेल किंवा आजूबाजूचा संपूर्ण परिसर त्यांनी धम्म प्रचारासाठी एक पालथा घातलेला आहे। महाशिवरात्र असेल तर या ठिकाणी महापरित्राण पाठाचं मोठं आयोजन आणि हजारो भिक्षूंना आमंत्रित करून त्यांना संघादी भोजन दानादी कर्म करून भंतेंचं खूप मोठं योगदान या सालबर्डीसाठी आहे। तर अशा माडू आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वतरांग्याच्या ह्या बुद्ध लेण्या, ह्या बौद्ध गुफा, ह्या बुद्धा केव्स यांना आपण नक्की भेट द्या आणि हा बौद्ध धम्माचा चिरंतन वारसा, हा धम्माचा वारसा जोपासावा। बुद्ध लेण्यांना आपण भेटी देत नाही आणि म्हणून बुद्ध लेण्यांवर अतिक्रमण होत आहे। हा बौद्ध धम्माचा वारसा असा जिवंत राहावा यासाठीचाच हा बुद्ध लेणी सालबर्डी। नमो बुद्धाय आणि जय भीम।